Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to solve next problem, that is fifth problem on page number 58. तुमच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सीच्या टेक्स्टबुकमध्ये हा फिफ्थ प्रॉब्लेम दिलेला आहे जो आज आपण सॉल्व करणार आहोत. तर या प्रॉब्लेममध्ये कुठच्या दोन नवीन ॲडजस्टमेंट आहेत, तर थर्ड ॲडजस्टमेंट आहे मोटिव्ह पॉवर रिलेटेड आणि सिक्स्थ ॲडजस्टमेंट आहे डिझॉनर ऑफ बिल्स रिलेटेड. तसंच क्लोजिंग स्टॉकच्या दोन प्राइसेस दिलेल्या आहेत, त्याच्यातली तुम्ही नक्की कुठची मेन्शन करायची आहे तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, राईट. आणि ॲडव्हर्टाइजमेंटची एक ॲडजस्टमेंट आहेत. या सगळ्या नवीन ॲडजस्टमेंट्स आहेत, त्या आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना नीट बघणार आहोतच. ओके, सो विल स्टार्ट. 58वरती फिफ्थ प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आपण नीट आधी वाचणार आहोत. Sucheta and Gayatri are partners sharing profits and losses in the ratio 3:2. Underline this. Ratio काय आहे? 3:2. From the following trial balance and additional information, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजे सुचेता आणि गायत्री नावाचे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा रेशो आहे 3:2. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. आता प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या आधी आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंट्स काय काय आहेत, तेवढे स्टार मार्क करायचे आहेत ट्रायल बॅलन्समध्ये. स्टॉक ऑन 31st March 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. म्हणजेच काय, हा क्लोजिंग स्टॉक आहे, त्याचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. नेक्स्ट, गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. म्हणजेच काय आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. आपण फ्री सॅम्पल म्हणून गुड्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. मग ॲडव्हर्टाइजमेंट आहे म्हणून एक्सपेन्सेस आहेत ते आपले. सगळे एक्सपेन्सेस आपण कुठे दाखवतो? ऑफिस रिलेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक इफेक्ट. सेकंड इफेक्ट, गुड्स गेलेले आहेत, गुड्स गोज आउट आहेत म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेकंड इफेक्ट. क्लिअर? या दोन्ही ॲडजस्टमेंट्सचा आणि ट्रायल बॅलन्सचा काही रिलेशन नाही आहे म्हणून आपण स्टार मार्क केलेला नाही आहे कुठेही. थर्ड ॲडजस्टमेंट, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवर आपण बघणार आहोत ट्रायल बॅलन्समध्ये आहे का. सी, मोटिव्ह पॉवर इथे आहे म्हणजे चला इथे स्टार मार्क करायचं आहे कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवरची अमाऊंट किती आहे? 1350. त्याच्यामध्ये ऑलरेडी डिपॉझिटची अमाऊंट इन्क्लूड आहे जी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण एंट्री करणार आहोत मोटिव्ह पॉवर. तर मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड 1350 मायनस डिपॉझिट 500 आपण इन्क्लूड केलेले होते, ते आपल्याला आता लेस करायचे आहेत. सेकंड इफेक्ट कुठे येणार? ॲसेट्समध्ये, कारण डिपॉझिट सगळे आपण ॲसेट्समध्ये एंटर करतो. क्लिअर? नेक्स्ट, डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट द रेट 5%. आता बिल्डिंग ट्रायल बॅलन्समध्ये आहे, बिल्डिंगची अमाऊंट आहे 88,000, स्टार मार्क केलेला आहे. आणि डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट, लेस फ्रॉम दॅट स्पेसिफिक ॲसेट्स बॅलन्स शीटमध्ये लेस करायचे आहेत त्या ॲसेट्समधून. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कारण आपला लॉस आहे. नेक्स्ट, राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. आता डेटर्स कुठे आहेत? डेटर्सवरती आपल्याला 2 स्टार मार्क करायचे आहेत. सी, डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स अँड क्रेडिटर्स आपण इथे DR लिहिणार आहोत म्हणजे डेटरवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, राईट, म्हणून आपण स्टार मार्क केलेला आहे. मग आता हे काय आहे? राईट ऑफ ₹2,000 ॲज अ बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे हे न्यू बॅड डेट्स आहेत. न्यू बॅड डेट्सचे इफेक्ट कुठे असतात? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स. डेटर्समधून ₹2,000 लेस करायचे आहेत. नेक्स्ट आहे अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. आता न्यू RDD 3% डेटर्सवरती सांगितलेलं आहे. जेव्हा आपण न्यू RDD कॅल्क्युलेट करतो त्याच्या आधी डेटर्स रिलेटेड जर काही ॲडजस्टमेंट आणखीन असतील तर त्या सगळ्या आधी करून घ्यायच्या आहेत. जी फायनल अमाऊंट येते म्हणजे सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतरची जी डेटर्सची अमाऊंट येते त्याच्यावरती न्यू RDD फाइंड आउट करायचा असतो. मग आपण बघणार आहोत की अजून काही डेटर्सवरती ॲडजस्टमेंट्स आहेत का. सी, लास्ट ॲडजस्टमेंट इज गिवन, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिझॉनर्ड ऑफ बिल ऑफ ₹4,000. म्हणजेच हे जे बिल्स रिसिवेबल आहेत, बिल्स रिसिवेबल इकडे आहे, बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे
22,000. मग या 22,000मध्ये 4,000 रुपीज जे आहेत ते डिझॉनर ऑफ बिलचे आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल जे आपण बॅलन्स शीटमध्ये ॲसेटला लिहितो त्याच्यातून हे 4,000 लेस करायचे आहेत, राईट. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार, डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत. आपण बघितलेलं होतं ॲडजस्टमेंट आपण जेव्हा शिकलो तेव्हा, राईट. मग डेटर्समध्ये काय करायचं, ॲड करायचं ते 4,000. म्हणजेच हा जो न्यू RDD फिफ्थ ॲडजस्टमेंटमधला 3% आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, आधी डेटर्सची अमाऊंट 47,500 मायनस न्यू RDD 2,000, न्यू बॅड डेट 2,000 लेस करायचे आहेत. नेक्स्ट मायनस 4,000, ओके. आणि जे उरतील त्याच्यावरती 3% न्यू RDD फाइंड आउट करायचा आहे. न्यू RDDचे दोन इफेक्ट, एकतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स. क्लिअर. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेणार आहोत. आपलं मार्किंग झालेलं आहे. सगळे फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेले आहेत. फर्स्ट आहे ट्रेडिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ सुचेता अँड गायत्री. ट्रेडिंग अकाउंट ॲज ऑन 31 मार्च 2019. नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्ट आहे बॅलन्स शीट. ओके, नाव विल स्टार्ट. आता इथे कॅपिटल अकाउंट मी प्रिपेअर केलेलं नाही आहे, हाच डिफरन्स आहे. आपण आता काय करणार आहोत, तर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे तो आपण डायरेक्टली लायबिलिटीजमध्ये लिहिणार आहोत. ओके, प्रॉब्लेम नीट बघायचा आहे. एक नवीन ॲडजस्टमेंट आहे जी आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये झालेली नाही आहे. सो विल स्टार्ट. सी, फर्स्ट आहे परचेसेस. परचेसेस आपण कुठे एंटर करतो, प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. इथे लिहायचं आहे 2 परचेसेस. रिटर्न नाही आहेत म्हणून डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट येणार 65,000. नेक्स्ट सेल्स पण दिलेला आहे. सेल्स आहेत 1,85,500 बाय सेल्स. 1,85,500 आउटर कॉलम, कारण त्याच्यावरती पण रिटर्न नाही आहेत. क्लिअर. 1,85,500 आपण क्रेडिटला लिहिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या बाय सेल्स. नेक्स्ट आहे वर्क मॅनेजर सॅलरी. वर्क मॅनेजर वर्क आहे तिथे वर्ड, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे वर्क मॅनेजर सॅलरी. टू वर्क मॅनेजर सॅलरी. अमाऊंट आहे 2,300 आउटर कॉलम. क्लिअर. नेक्स्ट कॅपिटल दोघींचंही इथे मेन्शन केलेलं आहे. तर आपण आता कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केलेलं नाही आहे म्हणून लायबिलिटीजमध्ये बॅलन्स लिहायचा आहे कॅपिटल अकाउंट. सुचेता, एक लाईन सोडायची आहे कारण आपल्याला नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे. नेक्स्ट आहे गायत्री. आता सुचेताचं किती आहे कॅपिटल, 75,000 इनर कॉलम. नेक्स्ट गायत्रीचं किती आहे 40,000 इनर कॉलम. क्लिअर. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक. आता इथे आपण परचेसेस आधी लिहिलेला आहे, ॲक्च्युली ओपनिंग स्टॉक आधी लिहायचा आहे. ओपनिंग स्टॉक 18,700. आता मी इथे लिहिते पण ॲक्च्युली हा कुठे पाहिजे आपल्याला, फर्स्ट एंट्री आधी करायची आहे म्हणून ट्रायल बॅलन्स आधी नीट वाचून घ्यायचा आहे. ओके, इथे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 18,700. क्लिअर. 18,700 फर्स्ट लाईनला यायला हवा आहे ओपनिंग स्टॉक. नेक्स्ट परचेसेस आणि बाकीचे जे अकाउंट्स असतील ते. नेक्स्ट डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स कुठे जाणार, ॲसेट साईड. डेटर्सची अमाऊंट किती आहे 18,700 इनर कॉलम. नेक्स्ट क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे त्याच लाईनमध्ये सेम. डेटर्स 47,500 आहेत. 47,500.
क्लिअर. डेटर्स 47,500. मी चुकून ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू लिहिलेली 18,700 जी चुकीची आहे. डेटर्स आहेत 47,500. नेक्स्ट क्रेडिटर्स सेम लाईन. क्रेडिटर्स 35,000. इथे पण आपल्याला 2 लाईन सोडायच्या आहेत आणि मग लिहायचं आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट 35,000 आउटर कॉलम, काही ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज. वेजेस हा फर्स्ट वर्ड आहे म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरीज. अमाऊंट किती आहे वेजेस अँड सॅलरीज? 4,000 आउटर कॉलम. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आपण कुठे लिहितो? ॲसेट साईड. 3-4 लाईन सोडायच्या आहेत मग लिहायचं आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलवरती स्टार मार्क आहे म्हणजेच ॲडजस्टमेंट आहे. मग बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 22,000 इनर कॉलम. नेक्स्ट बिल्स पेएबल 27,300. बिल्स पेएबल लायबिलिटी. बिल्स पेएबलची अमाऊंट आहे 27,300. 27,300. क्लिअर. 27,300 लिहिलेले आहेत. नेक्स्ट डिस्काउंट. आता हा डिस्काउंटचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. 400 क्रेडिट साईडला आहेत म्हणजेच ते आपलं इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बाय डिस्काउंट. आउटर कॉलम 400. क्लिअर. नेक्स्ट मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर आपण बघितलेलं होतं ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा आपण बघितलेला तेव्हा. मोटिव्ह पॉवर कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू मोटिव्ह पॉवर. त्याची अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहायची आहे कारण ॲडजस्टमेंट आहे 1,350. नेक्स्ट कस्टम ड्युटी सेम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कस्टम ड्युटी 1,500 आउटर कॉलम. नेक्स्ट इंटरेस्ट. आता इंटरेस्टचा बॅलन्स क्रेडिटला आहे 1,300 म्हणजेच ते इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट 1,300. क्लिअर. 1,300 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले आहेत. नेक्स्ट अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस. आउटर कॉलममध्ये अमाऊंट 3,000. क्लिअर. नेक्स्ट ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस डेबिट टू ऑडिट फीज. अमाऊंट आहे 2,500. नेक्स्ट रेंट टू रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1,800. नेक्स्ट कन्व्हेन्स प्रॉफिट अँड लॉस डेबिट टू कन्व्हेन्स 2,000 रुपीज. नेक्स्ट गुडविल ॲसेट आहे. ॲसेटची अमाऊंट आहे गुडविलची अमाऊंट आहे 25,000. गुडविल ॲसेट्समध्ये 25,000 आउटर कॉलम. क्लिअर. नेक्स्ट कॉपीराईट्स 20,000 ॲसेट आहे. कॉपीराईट 20,000 आउटर कॉलम. नेक्स्ट बिल्डिंग. बिल्डिंग पण ॲसेट आहे आणि त्याच्यावर स्टार मार्क आहे. बिल्डिंग डेप्रिसिएशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बिल्डिंगची अमाऊंट किती आहे? 88,000 इनर कॉलम. नेक्स्ट पार्टनर्स दॅट इज सुचेताज लोन असं दिलेलं आहे. मग हे लोन आहे आपण कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केलेलं नाही आहे. मग कुठे लिहायचं? इथे लोन आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे सुचेताज. लायबिलिटी आहे लोन म्हणजे म्हणून आपण लायबिलिटीमध्ये लिहिलं आहे आणि त्याची अमाऊंट किती आहे? 6,150. 6150 इनर कॉलम. का इनर कॉलम ते कळेल आपण बघायचं आहे. 6150 इनर कॉलमला लिहिलं आहे आपण. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट
ॲसेट 40,000. इन्व्हेस्टमेंट 40,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक 26,000. कॅश ॲट बँक ॲसेट, कॅश ॲट बँक आणि अमाऊंट आहे त्याची 26,000. आउटर कॉलम. ट्रायल बॅलन्स पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण बघितलेलं होतं की ट्रायल बॅलन्स आपला झालेला आहे, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण बघितलेले होते. पण आता हे जे लोन आहे सीयर लोन पार्टनर दॅट इज सुचेताज लोन 6,150. तर तुम्हाला माहीत आहे की आपण जेव्हा लोन घेतो म्हणजे पार्टनर जेव्हा लोन घेतात बिझनेसमधून तेव्हा त्यांना काही इंटरेस्ट पे करावा लागतो. त्या इंटरेस्टचा उल्लेख इथे ट्रायल बॅलन्समध्ये किंवा ॲडजस्टमेंटमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये कुठेही केलेला नाही आहे, म्हणजेच तो इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. आता हा जो इंटरेस्ट असतो लोन आपण घेतो त्याच्यावरती म्हणजे पार्टनर्स जे लोन घेतात त्याच्यावरती तो इंटरेस्ट असतो, त्याला काही पर्सेंटेज असतात, त्या पर्सेंटेजमध्येच तेवढा इंटरेस्ट त्यांना पे करावा लागतो. त्या इंटरेस्टचा रेट इथे दिलेला नाही आहे, राईट. पण जर तुम्ही बघितलं तर पेज नंबर 4 वरती तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्याच्या पेज नंबर 4 वरती पेज नंबर 4 मध्ये आपण बघितलेलं होतं की इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. जेव्हा पार्टनरशिप डीडमध्ये काहीही मेन्शन केलेलं नसतं इंटरेस्ट ऑन लोन किती पर्सेंट द्यायचं आहे ते, तेव्हा काय करायचं आहे 6% लोन द्यायचं, 6% इंटरेस्ट पे करावा लागतो पार्टनर्सला. नीट बघा इथे प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932च्या अंडर हे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत पेज नंबर 4 वरती. पेज नंबर 4 वरती टेक्स्ट बुकमध्ये त्याच्यामध्ये आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. जेव्हा पार्टनर्स लोन घेतात आणि ॲग्रीमेंटमध्ये म्हणजेच पार्टनरशिप डीडमध्ये त्याचा काही उल्लेख नसतो की किती इंटरेस्ट पे करायचा आहे, तेव्हा किती पर्सेंटेज मेन्शन केलेले आहेत 6%. म्हणजेच हे जे आता लोन सुचेताने घेतलेलं आहे 6,150 रुपीजचं त्याच्यावरती तिला 6% लोन 6% इंटरेस्ट पे करावा लागणार आहे. तो पे केलेला नाही आहे, कुठेच इथे मेन्शन नाही आहे, म्हणजेच तो आउटस्टँडिंग आहे, राईट. मग त्या आउटस्टँडिंग इंटरेस्टचं आपल्याला 2 एंट्रीज कराव्या लागतील. एक तर लायबिलिटीजमध्ये जिथे आपण लोन दिलेलं आहे, राईट, इथे 6150 जी अमाऊंट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन लोन इंटरेस्ट ॲड करायचा आहे. सेकंड बिझनेससाठी ते एक्सपेन्सेस आहेत, पार्टनरला आपण लोन दिलेलं आहे त्याच्यावरती जो इंटरेस्ट आहे तो एक्सपेन्स आहे, म्हणून सेकंड इफेक्ट कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. क्लिअर, ते आपण आता नंतर बघणार आहोत. तर आता आपला ट्रायल बॅलन्स पोस्टिंग झालेला आहे, आपण आता ॲडजस्टमेंट्स करायला घेणार आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला यायचं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती आहे 19,700. 19,700. क्लिअर. नेक्स्ट सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लोजिंग स्टॉक 19,700. ओके. नेक्स्ट गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल. डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल म्हणजेच काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे आपला एक्सपेन्स आहे, राईट, आपल्या बिझनेससाठी, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक इफेक्ट. सेकंड इफेक्ट गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट केले आहेत, गुड्स गोज आउट आहेत बिझनेसमधून म्हणजेच ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग आपण फर्स्ट इफेक्ट लिहिणार आहोत बाय ॲडव्हर्टाइजमेंट और बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. अमाऊंट किती आहे 3,000 आउटर कॉलम. नेक्स्ट आपण इथे लिहिलेलं आहे बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ₹3,000. नेक्स्ट इफेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहेत बिझनेससाठी म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट ₹3,000. क्लिअर दोन्ही इफेक्ट. नेक्स्ट
मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. आता मोटिव्ह पॉवर आपण कुठे लिहिलं आहे? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यातून हे 500 डिपॉझिट लेस करायचं आहे. त्याला याचं आहे डिपॉझिट. किती आहे अमाऊंट? 500 इनर कॉलम. आणि आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे कारण ती निगेटिव्ह अमाऊंट आहे. क्लिअर? नेक्स्ट, हे जे 500 आपण लेस केले त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार? ॲसेट्समध्ये. कारण सगळे डिपॉझिट कुठे आपण लिहितो? ॲसेटमध्ये. डिपॉझिट ऑन मोटिव्ह पॉवर. अमाऊंट आहे 500. क्लिअर? नेक्स्ट, डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट अ रेट 5%. बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 5% आहे. ते आपल्याला लेस करायचं आहे बिल्डिंगमधून. लेस डेप्रिसिएशन 88,000 अमाऊंट आहे, त्याच्यावरती 5%. 88,000 इंटू 5% किती येतात? 4,400. नेक्स्ट, आता हे जे 4,400 आहे त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,400. क्लिअर? नेक्स्ट, राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स. आता हे बॅड डेट्स आहेत, एक एक आपण बघणार आहोत. पहिल्यांदा न्यू बॅड डेट्स आहेत ते, मग ते कुठे येणार? डेटर्समधून लेस करायचे आहेत. मायनस न्यू बॅड डेट्स किती येतात? आहे अमाऊंट त्याची 2,000. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तो फॉर्मॅट लिहायचा आहे टू बॅड डेट्स. आता इथे न्यू आहेत म्हणून मी ते ब्रॅकेटमध्ये न्यू लिहिते. तुम्ही पूर्ण फॉर्मॅट लिहिला तरी चालेल. म्हणजे बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD, नेक्स्ट प्लस प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स मायनस ओल्ड RDD. हा फॉर्मॅट आहे, तो लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आता इथे न्यू RDD आहे, न्यू बॅड डेट्स आहे सॉरी, म्हणून आपण इथे 2,000 इनर कॉलममध्ये लिहिणार आहोत. सेकंड इफेक्ट आपण डेटर्समधून लेस केलेले आहेत. क्लिअर? नेक्स्ट, मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. आपण बघितलेलं आहे की न्यू RDD आहे हा, तो फाइंड आउट करण्याच्या आधी आपल्याला जी काही दुसरी ॲडजस्टमेंट असेल जी डेटर्सवरती असेल ती कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे आणि मगच सगळ्यात शेवटी न्यू RDD फाइंड आउट करायचा आहे. लास्ट ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिझॉनर्ड ऑफ बिल ऑफ ₹4,000. राईट? मग आता डिझॉनर ऑफ बिलचे दोन इफेक्ट कुठे असतात? एकतर डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत आणि सेकंड इफेक्ट कुठे असतो? लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबलमधून आपण 4,000 लेस करणार आहोत. डिझॉनर ऑफ बिल 4,000 आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे? इथे डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत. मग ते ॲड करण्याच्या आधी हे 2,000 लेस करून आपण फाइंड आउट करणार आहोत अमाऊंट किती येते. 47,500 मायनस 2,000 किती येतात? 45,500 मायनस डिझॉनर ऑफ बिल ॲड करायचं सॉरी. डिझॉनर ऑफ बिलची अमाऊंट किती आहे? 4,000. राईट? मग 45,500 प्लस 4,000 किती येतात? 49,500. क्लिअर? नेक्स्ट, आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो न्यू RDD आहे तो 3% फाइंड आउट करायचा आहे. इंटू 3% 1485 मायनस न्यू RDD. कसे फाइंड आउट केले आपण? 1485 49,500 इंटू 3% जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. 1485. क्लिअर? मग काय करायचं आहे आपल्याला? 49,500 मायनस 1485 किती येतात? 48,015. आता हा जो न्यू RDD आहे त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला.
टू न्यू RDD 1485. ह्याची टोटल आउटर कॉलममध्ये 3485. क्लिअर. न्यू RDDचे दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. एक तर डेटर्समधून आपण लेस करतो म्हणून आपण इथून लेस केलेला आहे. आता परत एकदा बघा, डेटर्स किती होते 47,500. सी डेटर्स 47,500 जे आपण इथे लिहिलेले आहेत 47,500 मायनस न्यू बॅड डेट्स. ही जी ॲडजस्टमेंट आहे आपली 5th वन, राईट. 5th वन आहे न्यू बॅड डेट्स 2,000 लेस केलेले आहेत. या 2,000चा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स 2,000. क्लिअर. मग 47,500 मायनस 2,000 किती येतात 45,500 प्लस डिझॉनर ऑफ बिल. डिझॉनर ऑफ बिलची अमाऊंट किती आहे 4,000. मध्ये ॲड केले 49,500 अमाऊंट आली. या 49,500मधून आपल्याला काय करायचं आहे न्यू RDD कॅल्क्युलेट करायचा आहे जो 3% सांगितलेला आहे. मग 49,500 इंटू 3% किती अमाऊंट येते 1485. ओके. मग हे जे 1485 आहेत हे लेस करायचे डेटर्समधून आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथे ॲड करायचे आहेत. क्लिअर. म्हणजेच आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स झालेल्या आहेत. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि बॅलन्स शीट टॅली होते की नाही चेक करायचं आहे. वन मोर थिंग, जे आपण लोन घेतलेलं होतं सियर लोन, सुचेताने किती लोन घेतलेलं आहे 6,150. त्याच्यावरती मी मगाशी सांगितलेलं होतं की इंटरेस्ट पे करावा लागणार आहे, पण कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे की इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे की पे केलेलं आहे. पे केलेलं आहे असं मेन्शन केलेलं नाही आहे म्हणजेच तो आउटस्टँडिंग आहे. क्लिअर. मग आपण इथे आता एक वर्किंग नोट प्रिपेअर करणार आहोत. मी आता इथे करते आहे वर्किंग नोट. सुचेताज लोन किती आहे ₹6,150. क्लिअर. मग हे जे 6,150 आहे त्याच्यावरती किती इंटरेस्ट पे करायचा आहे आपण आता बघितलेलं होतं. पेज नंबर 4 वरती दिलेलं आहे. जेव्हा ॲग्रीमेंटमध्ये इंटरेस्टचा रेट मेन्शन केलेला नसतो तेव्हा किती इंटरेस्ट असतो 6%. क्लिअर. म्हणजेच काय करायचं आहे 6,150 इंटू 6% इंटू 1 इयर, राईट. मग किती येतात 6,150 इंटू 6% 369 रुपीज 369 हा इंटरेस्ट आलेला आहे. या इंटरेस्टचे दोन इफेक्ट कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण ते एक्सपेन्सेस आहेत. मग इथे लिहिणार आहोत आपण टू इंटरेस्ट ऑन लोन 369. क्लिअर. 369. सेकंड इफेक्ट कुठे येणार जे आपण लायबिलिटीजमध्ये लोन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे इंटरेस्ट ऑन लोन 369. क्लिअर. आता 6,150 ॲड केले म्हणजे किती येतात 6,519. आता आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स क्लिअर झालेल्या आहेत आणि आता आपण टॅली करणार आहोत. हे लोनच्या इंटरेस्टची अमाऊंट कळली आहे का बघा इथे पेज नंबर 4 वरती तुम्हाला दिलेलं आहे. पार्टनरशिप डीडमध्ये जेव्हा मेन्शन केलेलं नसतं तेव्हा तुम्हाला 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा असो. सी इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन 6%. नीट वाचायचे आहेत जर वाचलेलं नसतील तर पेज नंबर 4 वर आहेत. म्हणून आपण इथे 6% कॅल्क्युलेट केलेला आहे जो आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आहे म्हणून आपण लायबिलिटीजमध्ये मेन्शन केलं आहे आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता आपण टॅली करणार आहोत. आधी इनर कॉलमच्या अमाऊंट आउटर कॉलममध्ये लिहायच्या आहेत. 1350 मायनस 500 850. नेक्स्ट 22,000 मायनस 4,000 22,000 मायनस 4,000 ॲसेट्समध्ये बघतोय आपण 18,000. इकडे बिल्स रिसिवेबलमधून डिझॉनर केलेले ते 4,000. नेक्स्ट 88,000 मायनस 4,400
डेप्रिसिएशन 83,600 सगळ्या टोटल आपण घेतलेल्या आहेत आउटर कॉलममध्ये. आता ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड 1,85,500 प्लस 19,700 प्लस 3,000 किती येतात 2,08,200 मायनस 65,000 मायनस 2,300 मायनस 18,700 मायनस 4,000 मायनस 850 मायनस 1,500 किती येतात 1,15,850. इथे लिहायचं आहे 1,15,000 1,15,850 टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. अमाऊंट बघा 1,15,850 आहे. क्लिअर. मग इथं दोन्हीकडे टोटल लिहायचे 208,200. नेक्स्ट हा आता ग्रॉस प्रॉफिट आहे तो कुठे कॅरी फॉरवर्ड होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,15,850. क्लिअर. आपण इथे लिहिलेलं आहे हा प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट इकडे कॅरी फॉरवर्ड झाला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 1,15,850. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे. सी फर्स्ट आहे 1,15,850 प्लस 1,300 प्लस 400 किती येतात 1,17,550. 1,17,550 आपण दोन्हीकडे लिहिलेले आहेत मायनस 3,000 मायनस 2,500 मायनस 1,800 मायनस 2,000 मायनस 3,000 मायनस 4,400 मायनस 3,485 मायनस 369 किती येतात 96,996. हा काय आहे नेट प्रॉफिट आहे. टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड किती अमाऊंट आहे 96,996. आपण इथे का लिहिली आहे कारण हा जो प्रॉफिट आहे तो सुचेता आणि गायत्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. त्यांचा रेशो काय आहे सी 3:2 रेशो दिलेला आहे इथे बुकमध्ये 3:2. मग आपल्याला काय करायचं आहे 96,996 इंटू 3 डिवायडेड बाय 5 म्हणजे काय येईल सुचेताचं प्रॉफिट येईल आणि नेक्स्ट गायत्रीचं फाइंड आउट करायचं आहे. सुचेता 96,996 इंटू नीट बघायचं आहे 96,996 इंटू सुचेताचा काय आहे 3. आपल्याला कळतं आहे सुचेता आणि गायत्री म्हणून 3:2 आहे. सुचेताचा 3 गायत्रीचा 2. मग 96,996 इंटू 3 डिवायडेड बाय 5 5 काय आले 3 + 2 5 म्हणून म्हणजेच किती अमाऊंट येते सुचेताचं प्रॉफिट 5,819. इथे 0.6 आहे म्हणून आपण इथे 8 घेणार आहोत म्हणजेच 58,198. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे गायत्रीचं किती आहे 96,996 इंटू 2 डिवायडेड बाय 5 38,798 38,798 म्हणजेच या दोघांची टोटल आहे 96,996. प्रॉफिट कसा डिस्ट्रीब्यूट केला आपण 3:2 या रेशोमध्ये. क्लिअर. आता हा जो प्रॉफिट आहे तो कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे प्लस नेट प्रॉफिट. सुचेताचं किती आहे 58,198 प्लस नेट प्रॉफिट. गायत्रीचं किती आहे 38,798. ॲडिशन करायची आहे आपल्याला सी 75,000 प्लस 58,198 58,198 किती येतात 1,33,198. क्लिअर. नेक्स्ट 40,000 प्लस 38,798
78,798. क्लिअर. आता या सगळ्याची ॲडिशन करायची आहे. 1,33,198 प्लस 78,798 प्लस 35,000 प्लस 27,300 प्लस 6,519 किती येतं 2,80,850. 2,80,000 पेन्सिलने अमाऊंट लिहायची आहे कारण ॲसेट आपल्याला करायचं आहे म्हणून. मी आता इथे लिहिते डायरेक्टली 2,80,815. क्लिअर. नेक्स्ट ॲसेट्स डेटर्स आहेत 48,015 प्लस 18,000 प्लस 25,000 प्लस 20,000 प्लस 83,600 प्लस 40,000 प्लस 26,000 प्लस 19,700 प्लस 500 किती येतात 2,80,815. सेम अमाऊंट आहे जी आपण लायबिलिटीजमध्ये लिहिली आहे 2,80,815. म्हणजेच आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. ॲसेट्समध्ये अमाऊंट लिहायची आहे 2,80,815. क्लिअर. प्रॉब्लेम नीट वाचायचा आहे. रेशो काय दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हिडन ॲडजस्टमेंट होती. लोन घेतलेला आहे पण त्याच्यावरती इंटरेस्टच पे केलेला नव्हता जो आउटस्टँडिंग होता म्हणून त्याचे आपण 2 इफेक्ट दाखवले. इथे एक इंटरेस्ट ॲड केलं आणि सेकंड इफेक्ट इंटरेस्ट ऑन लोन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्लिअर. जर ही ॲडजस्टमेंट केली नाही तर प्रॉब्लेम रॉंग होऊ शकतो. बॅलन्स शीट टॅली होणार नाही आहे किंवा नेट प्रॉफिटचं पण कॅल्क्युलेशन चुकू शकतं. म्हणून प्रॉब्लेम नीट वाचायचा आहे. काय दिलेलं आहे काय दिलेलं नाही आहे ते नीट बघायचं आहे. क्लिअर.